मूळचे पवार आणि बाहेरचे पवार या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांनी प्रश्न केला असता त्यांनी उत्तर दिले। राजकारण आणि निवडणुका एका बाजूला असतात तर घर आणि नातेवाईक एका बाजूला असतात। घरातल्या एखाद्या व्यक्तीने जर राजकीय भूमिका घेतली असली तर घरातला आणि बाहेरचा उल्लेख होणं निश्चितच दुर्दैवी आहे। सुनेत्रा वहिनी 30 वर्षांपासून अधिक पवार घरातल्या सून असून सून ही मुलीसारखीच असते। मुलगी असो किंवा सून त्यांच्या त्या घरावर तितकाच अधिकार आहे अशी भावना यावेळी बोलताना तटकरेंनी व्यक्त केली आहे। पवार या बाहेरच्या पवार आहेत आणि मूल पवार आम्ही आहोत म्हणून महिला व बालविकास मंत्री तुम्ही आहात, कसं बघता त्यांच्या विधानाकडे? नाही, मला असं वाटतं राजकारण आणि निवडणुका ह्या एका बाजूला असतात। शेवटी घर आणि नातेवाईक हे एका बाजूला असतात। जरी एका घरातल्या कुटुंबांनी जर वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल तरीही कुठं ना कुठं तरी बाहेरचा किंवा घरातला हे उल्लेख होणं हे निश्चितपणाने दुर्दैवी आहे। आज सुनेत्रा वहिनी जवळपास 30 वर्षाहून अधिक वर्ष हे त्या घरातल्या सून आहेत। त्याच्यामुळे इतर वेळेला जसं आपण म्हणत असतो की लेक आणि सून हिच्यामध्ये काहीच फरक नसतो, सून ही लेकीसारखीच असते आणि हाच पुरोगामी विचार ह्या पुरोगामी महाराष्ट्राने पुढे नेलेला आहे। त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी मला असं वाटतं की आज मी साधारणपणे सुनेत्रा वहिनींची सुद्धा कुठे मुलाखत ऐकली आणि त्यांनाही कंठ दाटून आला आणि कुठेही त्यांच्याही तोंडातून काही शब्द फुटत नव्हते। त्यामुळे निश्चितपणाने हे एक दुर्दैवी आहे। त्यामुळे राजकारण एका बाजूला, कुटुंब हा एका बाजूला। आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही योग्य नाही। पण कुठं ना कुठं तरी सून म्हणून एका घरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वावरत असताना ती त्या घरातला एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक असते।